आपल्या विचारांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, की हारलेली बाजी सुद्धा पलटू शकते आणि आपण जिंकू शकतो केवळ आपल्या विचारांमुळे. आणि सगळं काही चांगलं आपल्या बाजूने सुरू असताना सुद्धा विचार जर नकारात्मक असतील, तर तीच जिंकत असलेली बाजी आपण हरू शकतो केवळ आपल्या विचारांमुळे. मनात असंख्य विचार येतात आणि जातात. त्या विचाराप्रमाणे शरीरामध्ये बदल होत असतात. नकळतपणे आपण तसंच वागतो, जशा पद्धतीचे आपण विचार करत असतो. आणि जसं आपण हळू-हळू वागायला लागतो, तसा आपला स्वभाव बनून जातो. आणि मग आपली जी ओळख होते इतरांसाठी, ती आपल्या स्वभावानुसार होते. पटतंय का सांगा मला? बरोबर आहे की नाही? लोकं तुम्ही कसे दिसतात, कुठले कपडे घालतात, कुठल्या गाडीतून फिरतात, यांनी जास्त ओळखत नाही. हां, यांनी सुरुवातीला ओळखतील. पण जसं-जसं तुम्ही सोबत राहायला लागतात, त्यावेळेला ती गाडी, ते पैसे, ते कपडे इतके मॅटर करत नाही. मग स्वभावच माणसाला जोडतो. पण तो स्वभाव कशातून तयार झालेला आहे? सवयींमधून. सवयी कशातून तयार झालेल्या आहे? रोज काय करतात त्याच्यामधून. ते जे करणं आहे ते कशातून तयार झालेलं आहे? विचारांमधून. म्हणजे विचार बदलले, की आपोआप जीवन बदलतं, स्वभाव बदलतो. बरोबर आहे की नाही सांगा तुम्हीच मला. मग आपण जसे आता आहोत ते आपल्या विचारांमुळे आहे. आपण शक्तिशाली आहोत, आपण घाबरट आहोत, आपल्याला सारखी भीतीच वाटत असते, आपण तणावात आहोत, आपण डिप्रेशनमध्ये आहोत, की आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे. हे सगळं विचारांवरती आहे. आणि आजचा जो सत्संग आहे, हा आजचा सत्संग त्याच्यासाठीच खूप महत्त्वाचा आहे, की या सत्संगाच्या माध्यमातून आपण आपल्या विचारांसोबत राहणार आहोत, विचारांना बदलणार आहोत आणि आपल्या भीतीचं रूपांतर आपण ताकदीत करणार आहोत. तीच भीती जी आपल्याला घाबरवते, तीच भीती जी आपले पाय लट-लट कापायला लावते, तीच भीती जी आपल्याला नेहमी मागं ठेवते आणि घाबरत-घाबरत जगायला लावते, त्याच भीतीचं रूपांतर जर आपण शक्तीत केलं, ताकदीत केलं आणि भीतीला ताकदीमध्ये जर रूपांतरित करता आलं, तर आपलं जीवन सुंदर होईल की नाही होणार? बोलत राहा, सांगत राहा, उत्तर देत राहा मला. तुम्हाला काय वाटतं? आहे की नाही? मग कसं करायचं? तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याचदा बरेच लोकं जे विचार करत असतात ना, त्या विचार करण्याची जी सवय आहे, ती सवय तुम्ही बघा तुमची कोणती आहे? भीती त्याच वेळेला निर्माण होत असते, ज्या वेळेला आपण विनाकारण नकारात्मक विचार करायची सवय लावून घेतलेली आहे. आणि म्हणून मी सांगतो, की आजचा सत्संग ऐकताना थोडंसं आत्मपरीक्षण सुद्धा तुम्ही करा. बघा, माणसाचे जे विचार आहेत, हे विचार मी आत्ता सांगितलं, की शक्ती आहे, ताकद आहे, ऊर्जा आहे. हे विचारच तुम्हाला कृती करायला भाग पाडतात. विचारांप्रमाणेच तुम्ही कृती करता. आता मला सांगा, तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, तुमचं एक लक्ष आहे, तुमचं एक एम आहे. विचार काय करायला पाहिजे? की मी माझ्या ध्येयाकडे, एमकडे, लक्ष्याकडे कशा पद्धतीने जाऊ? बरोबर आहे. हो, नाही बोलत राहा माझ्यासोबत. येस. पण अनेक वेळेला आपण विचार असा करतो, की हे लक्ष्य, हे ध्येय किंवा जे मला हवं ते मिळालं नाही तर? आता गंमत बघा बरं का. एक विचार म्हणजे एक बीज आहे. जे बीज तुम्ही पेरताल तेच फळं, तेच झाड उगणार आहे. जर आता गंमत बघा, रिस्पॉन्स द्या, उत्तर देत राहा, आत्मपरीक्षण करा, ऐकत राहा. तुम्हाला जे काही हवं आहे, चला पटकन सांगा. तुमच्या लाईफमधलं एम काय आहे? ध्येय काय आहे? तुमचं जे लाईफ आहे, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय मिळवायचंय? पटपट, पटपट कॉमेंट करा बरं. आनंद हवाय, एक्झाम क्रॅक करायची आहे, घर बांधायचंय. असं काय-काय पाहिजे तुम्हाला? तुमचं एम काय? सांगा. आता हे जे काही एम आहे, जे काही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पाहिजे आहे, नाव पाहिजे, पैसे पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नातं चांगलं राहायला पाहिजे.
बरोबर आहे? बरोबर आहे. तर हे जे काही एम आहे, आता बघा, काय सांगतोय ऐका. तुम्ही जर असा विचार केला, की हे एम मला मिळवायचं आहे, मला मिळणारच आहे. आता हे एम कसं मिळवायचं आपण ते बघूया. बघा बरं, विचार काय सुरू होतील आता? कसं मिळवायचं त्याच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही अडकताल, बरोबर आहे? कसं मिळवायचं ते मार्ग तुम्हाला दिसतील, बरोबर आहे? हो, नाही बोलत राहा. कसं मिळवायचंय ह्याचेच विचार तुमच्या मनात येतील, राइट? जरी अपयश आलं ते मिळवताना तरी सुद्धा मला पोहोचायचंच आहे, मी मिळवणारच आहे. अपयशांना मी घाबरत नाही. असे विचार पॉझिटिव्ह असतील, तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार आहात की नाही मला सांगा. का बरं? कारण तुमचा विचार कोणाबद्दल होता? तुम्हाला काय हवं आहे त्याच्याबद्दल, राइट? पण आता गंमत बघा. बरेच साधक ज्यांना भीती वाटते, जे घाबरत जगतात, ज्यांना डिप्रेशन आहे, ते हा विचार करत नाही, की मला काय पाहिजे. ते विचार असा करतात, की जे मला पाहिजे ते मिळालं नाही तर? बघा बरं बीज कुठलं पेरलं. जे मला पाहिजे ते मिळालं नाही तर? आता याने काय होणार? जे मला पाहिजे ते मिळालं नाही तर या विचारामुळे आता होणार असं आहे, की तुमच्या मनात जे विचार येतील ते असेच येतील, की मिळालं नाही तर काय होईल? करेक्ट? सांगा मला. तुमच्या मनात विचार असे येतील, की ते मिळालं नाही तर काय घडेल? आणि तुम्ही अडकताल जर-तर मध्ये, कल्पनेमध्ये, तुम्ही अडकताल भूत-भविष्यामध्ये. बरोबर आहे? मागं असंच झालेलं होतं. तुम्हाला सगळं तेच आठवेल, की किती वेळेला तुम्ही अपयशी झाले आणि पुढे जर नाही झालं तर काय-काय घडेल? लोकं काय म्हणतील? माझं कसं होईल? किती वाईट होईल? आता तुम्ही अडकलात कल्पनेत. ते सुद्धा कुठल्या कल्पनेत? नकारात्मक कल्पनेत आणि त्या कल्पनेत अडकून तुमच्या अंगावर तुम्ही बघा शहारे येतील. धड-धड, धड सुरू होईल. भीती वाटायला लागेल. झोप लागणार नाही. डिप्रेशन येईल आणि त्यालाच तुम्ही म्हणतात भीती. सांगा काय वाटतंय तुम्हाला? बरोबर? म्हणजे या भीतीची निर्मिती कुठून झाली? नकारात्मक कल्पनांमधून. नकारात्मक कल्पनांची निर्मिती कुठून झाली? तर तुमचा जो विचार आहे, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघितलं नाही. ते नाही मिळालं तर काय होईल? असा विचार तुम्ही केला. बरोबर? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही विचार असा का करता? नाही मिळालं तर, नाही मिळालं तर. तुम्ही प्रयत्नांकडे लक्ष द्या. तुम्ही काय करू शकता ते लक्ष द्या. तुम्हाला काय हवंय ते बघा ना आणि याच्यासाठी जीवन काय आहे ते समजून घ्या. बघा, एक आहे मला काय पाहिजे? येस, मी माझे प्रयत्न करेल 100%. पण त्याच्यासोबत हे सुद्धा लक्षात घ्या, की काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत, ज्या तुम्ही बदल करू शकता आणि काही गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणात नाहीये, त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. त्या आपण स्वीकारून पुढे जाऊ शकतो. बघा, आजचा सत्संग जर नीट ऐकला ना, तर असं वाटेल, की तुमच्या मनातलेच विचार माऊली बोलतायत आणि तुम्हाला पटेल, की "अरे हां, मी असंच करत होतो" आणि त्या आत्मपरीक्षणातून तुम्ही स्वतःत बदल करू शकता, जर मनापासून ऐकलात तर. आणि म्हणून हे नुसतं ऐकू नका. जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना, की "अरे, हे माझ्यासाठी आवश्यक आहे किंवा माझ्या मित्रांसाठी आवश्यक आहे, तर लगेचच हा सत्संग शेअर करा. म्हणजे ते सुद्धा लाईव्ह ऐकू शकतील. कारण आज भीतीमध्ये हजारो लोकं जगतायत आणि भीतीचं रूपांतर ते नैराश्यात होतं. नैराश्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं आणि आयुष्यभर ते त्या मानसोपचार तज्ञाच्या गोळ्या घेतात. खरं तर हे करण्याची गरज नाही. कारण एक विचार सकारात्मक झाला, तर भीती निघून जाईल, सकारात्मकता निघून जाईल. म्हणून तुम्ही तसं वागा, तुमचे अनुभव शेअर करा, तुम्ही कॉमेंट करा, तुम्ही जोडलेले राहा आणि तुम्ही शेअर सुद्धा करा. कळतंय का? आणि पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, की काही गोष्टी नियंत्रणात आहे. ती जे नियंत्रणात आहे, काय नियंत्रणात आहे? की मला आता एक्झाम पास व्हायची. मग मी अभ्यास किती वेळ करायला पाहिजे? माझ्या नियंत्रणात. बरोबर आहे. मी किती वेळ कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? माझ्या नियंत्रणात. मला व्यवसाय करायचा आहे. मी कशा पद्धतीने व्यवसाय सुरू करायला पाहिजे? व्यवसायात काय-काय करायला पाहिजे? मी काय करायला पाहिजे? हे माझ्या नियंत्रणात आहे. मला ताकदवान बनायचंय, मला शक्तिवान बनायचंय, मला रोगमुक्त व्हायचंय किंवा मला रोग नकोय, मी आरोग्य संपन्नच राहायचं, जसं आहे तसं राहायचंय. मग मी रोज साधना करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, हे माझ्या हातात आहे. पण काही गोष्टी नियंत्रणाबाहेर आहे.
आता काय नियंत्रणाबाहेर आहे? की तुम्ही सगळं चांगला आहार घेऊन सुद्धा, तुम्ही सगळं चांगलं विचार करून सुद्धा आणि चांगली जीवनशैली ठेवून सुद्धा अचानक एखाद्याला रोग येऊ शकतो. मग आता ह्याच्यात सुद्धा जर तुम्ही डिप्रेशन यायला लागलं तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही विचार असा केला, की एवढं करून फायदा काय? मग जे लोकं करत नाही त्यांना काही झालं नाही आणि मला झालं. मग का झालं? मग तुम्ही हे करणंही सोडून देता आणि अजून निगेटिव्हिटीत अडकता. मला 100% द्यायचंय, हे माझ्या नियंत्रणात आहे. पण एवढं सगळं करून सुद्धा अपयश येऊ शकतो ना, भूकंप येऊ शकतो ना, अचानक संकट येऊ शकतं, अचानक ॲक्सिडेंट होऊ शकतो, अचानक वाईट गोष्ट घडू शकते, अचानक काहीतरी विपरीत होऊ शकतं, दिवस पालटू शकतात. हे तुमच्या नियंत्रणात आहे का? हे तुमच्या नियंत्रणात नाहीये. तुमच्या नियंत्रणात काय आहे? तुम्हाला काय करणं आवश्यक आहे ते तुम्ही केलं. बस तिथं संपलं. आता बरेचसे रिझल्ट एवढा प्रयत्न करून सुद्धा नाही झालं, मग तिथे संपू नका आणि भविष्याची भीती बाळगू नका. जे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, त्याचा पॉझिटिव्हली स्वीकार करा. पॉझिटिव्हली स्वीकार केलं, की तुम्ही त्याच्यापासून अलिप्त होतात आणि तुम्ही त्याच्यात गुंतून निगेटिव्ह विचार करत बसत नाही. कारण नकारात्मकता तुम्हाला अजून नकारात्मकतेकडेच घेऊन जाते आणि जर तुम्ही म्हटलं, "ठीक आहे, माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं, पण आता हा रोग आला, हे अपयश आलं, हा प्रॉब्लेम आला, हे संकट आलं, याच्यासाठी मी प्रयत्न केले होते का? नाही. याला मी दोषी आहे का? नाही. मग जीवनाने ते आणलं समोर. आता काय करा? एक्सेप्ट करा आणि पुढे चला. म्हणजे तुम्ही जर स्वीकारलं पॉझिटिव्हली, तर एक्सेप्ट केल्या जातं आणि एक्सेप्ट केलं की तुम्ही त्याच्यात अडकत नाही मंडळी. आहे की नाही सांगा आज? म्हणून जीवनाला ओळखा. जीवन गूढ आहे. हे जे जीवन आहे ना, हे जीवन रहस्यमय आहे. हे जीवन पुढं काय देईल, पुढं काय आणेल, काय उभं राहील अचानक, तुम्ही कुणीच आणि मी सुद्धा सांगू शकत नाही. काय सांगू शकतो आपण? जे मिळालं त्याला मी कसं सामोरं जाईल हे तुमच्या हातात आहे, त्याच्याबद्दल बोला. कितीही नकारात्मक गोष्ट घडली तरी सुद्धा मी आता माझं पुढं कसं होईल असा विचार न करता आता मला काय करायचं आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी कारण आता माझं कसं होईल असा विचार करून मी त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. मी दलदलीत अजून फसून जाईल. मला काय करायचंय ज्याच्यातून मी बाहेर पडेल असा विचार केल्याच्या नंतरच तुम्ही बाहेर पडू शकता. हे आहे की नाही मला सांगा येस ऑर नो. मग हे स्वतःच्या परिस्थितीशी पडताळून बघा. की आता तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, असं का घडलं? का घडलं? का घडलं? असा विचार करून बाहेर पडणार आहेत का? नाही. असं व्हायला नको होतं, व्हायला नको होतं, व्हायला नको होतं, असा विचार करून बाहेर पडणार आहेत का? नाही. असं झालं, आता माझं पुढं कसं होईल, पुढं कसं होईल, पुढं कसं होईल, अशी चिंता करून तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहे का? नाही. मग बाहेर कशातून पडणार आहे बोला? कशातून पडणार आहे? जे झालं एक्सेप्ट करा. माझ्या मुलाबाबतीत असं घडलं, स्वीकार करा. मुलीबाबतीत असं घडलं, स्वीकार करा. स्वतः बाबतीत असं घडलं, स्वीकार करा. व्यवसाया बाबतीत असं घडलं, स्वीकार करा. एक्झाम बाबतीत असं घडलं, स्वीकार करा. पण मग का स्वीकार करायचं? नको करू, राहा तिथेच. का स्वीकार करायचं? कारण जीवन तिथेच थांबून सडतं आणि पुढे-पुढे जाऊन घडतं. जीवन घडवायचं असेल तर स्वीकार करा आणि सडवायचं असेल तर तिथेच थांबा. हा जीवनाचा नियम आहे. पाणी वाहिलं तर स्वच्छ राहतं. पाणी अडवलं, साठलं एका जागी, अडलं तर ते सडतं. सडून काहीच बदल होणार नाही, दुर्गंध येईल. वाहिलं तर पिण्याच्या लायकीचं येईल. बरोबर आहे. पण माऊली हे एक्सेप्ट केल्या जात नाही, केल्या जात नाही. हेच तर विचार या सत्संगातून बदलायचे आहेत आपल्याला. की किती जरी वाईट घडलं, सावित्रीबाई फुलेंनी चांगल्यासाठीच, चांगलं कार्य करण्यासाठीच, इतरांना शिकवण्यासाठीच शाळा सुरू केली होती मुलींसाठी. पण सुरुवातीला लोकांना नाही कळालं, चांगल्या कामाला विरोध झाला, अंगावरती शेण फेकलं. विचार त्यांनी कुठले केले? विचार करा. असं का आहे? लोकं का करतात? मी तर चांगलं काम करतो. लोकं असंच विरोध का बरं करतात? याच्याकडे नाही. ते त्यांचं काम करेल, मी माझं काम करेल. नाही माऊली ते लोकं महान होते. त्यांना जमलं. मी महान नाहीये. महान नाहीये? मग राहा भीतीत. मग घे गोळ्या. पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, की आपण प्रत्येक जण युनिक आहोत. पहिल्यांदा तुम्हाला हे कळायला पाहिजे, की आपला देवाने एक सन्मान केलेला आहे. तुमच्यासारखं कुणीच बनवलेलं नाही. तुम्ही एकमेव द्वितीय आहात. तुम्ही जन्म झालाय, माणूस म्हणून जगता याचा अर्थच तुम्ही महान आहात. याचा अर्थ तुमच्यात ताकद दिलेली, याचा अर्थ तुमच्यात शक्ती दिलेली, याचा अर्थ तुम्हाला परमेत्म्याने घडवलेलं आहे. याचा अर्थ जीवन जगण्याची एक संधी दिलेली आहे आणि ह्या संधीचं सोनं त्याच वेळेला कळेल, त्याच वेळेला होईल, ज्या वेळेला तुमच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या गोष्टी सुद्धा तुम्ही हसत-खेळत स्वीकारता आणि मला याच्या बाहेर येण्यासाठी काय करायचं इतकाच विचार फक्त करता. हा विचार नाही करायचा. अपयश आलं तर लोकं काय म्हणतील? काय म्हणणार आहे? आणि त्यांच्या म्हणण्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? का पाडून घेता तुम्ही फरक? कळतंय का? ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करायचं. समजतंय? प्रयत्न केला तरी सुद्धा आजारी पडले.
मग काही लोक मी बघितलेले, पहा एवढा प्रयत्न केला, एवढं माऊलीची साधना केली, एवढं वेगवेगळे शिबिर केले, एवढे रोज प्राणायाम करायचो, तरी सुद्धा मला कॅन्सर झाला, तरी सुद्धा मला दुखायला लागलं. मग काय फायदा? मग ते सगळं सोडून देतात आणि पूर्ण निगेटिव्ह होऊन जातात आणि निगेटिव्ह कडनं अजून निगेटिव्हिटीकडे जातात. म्हणून मी काय सांगितलं अगोदर, जीवनाला ओळखा. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत आणि काही गोष्टी नियंत्रणात नाहीयेत. मग ज्या नियंत्रणात नाहीयेत, त्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्याऐवजी तुम्ही त्या क्षणाला काय करू शकता हे बघा, म्हणजे तुम्ही भीतीत अडकणार नाही. येस, नो कळतंय, समजतंय सगळ्यांना? सोबत आहात माझ्या? येस. मग आता काय होतं बघा बरं का, लक्षपूर्वक ऐका. म्हणजे जर का समजा तुम्ही असा विचार केला, की हे नाही झालं तर, ते नाही झालं तर, ते नाही झालं तर, ते भीतीत अडकता. या भीतीमध्येच ताकद लपलेली आहे. या भीतीमध्येच शक्ती आहे. या भीतीमध्येच तुमच्या आयुष्याचं रहस्य आहे. फक्त ते कळालं पाहिजे आणि आज तेच आपल्याला बघायचं. उदाहरणार्थ, आपण सगळेजण डोंगरावर गेलो. बघा बरं का असं होतं की नाही. आणि डोंगरावरती गेल्याच्या नंतर सगळे असे थकलेले. चित्र डोळ्यासमोर आहे ना, ध्यान शिबिर आहे. सगळे थकलेले. कुणाला असं वाटतं, बापरे! आता मी चालूच शकत नाही. कोणाची कंबर दुखते. काही ताई म्हणतात, "माऊली तुम्ही जा, मी इथेच बसतोय." सगळ्यांना घाम आलेला आहे, तहान लागलेली आहे. आणि असं असताना अचानक सिंहाची डरकाळी ऐकू येते. आता सिंहाची डरकाळी जर ऐकू आली, तर आता मला सांगा, या क्षणात उत्तर देत राहा. काय घडेल? पहिल्यांदा, पहिल्यांदा तुम्हाला भीती वाटेल, "बापरे! सिंह!" नंतर काय होईल? तुमचा थकवा एका क्षणात पळून जाईल. तुमचं जे असं मलूल झालेले, तुम्ही झोप आली, झोप आली, झोप आली, माऊलीजी तुम्ही पुढे जा, आम्ही ते म्हणतो, असे म्हणणारे जाड-जाड लोकं सुद्धा सावध होतील. त्यांचं दुखणं पळून जाईल. पूर्ण अलर्ट होतील. जागरूकता येईल, बरोबर? इकडे-इकडे बघायला लागतील. ज्या डोळ्यांनी त्यांना दिसत नाही ना, त्या डोळ्यांनी दिसायला लागेल. ज्या कानांनी माऊलीच्या सूचना ऐकू येत नव्हत्या, त्यांना आता सगळं बारकाईने, कुठं पक्षी बोलतो, कुठे हालचाल होते, काय घडतंय, कुठं पावलाचा आवाज येतोय, कुठून काय होतंय, हे अलर्ट होईल. म्हणजे भीती वाटली बरं का पहिल्यांदा आणि भीतीत काय झालं? मरगळ दूर झाली. जागरूकता आली. इंद्रिय व्यवस्थित काम करायला लागले. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं सावध झालात. आता लढण्यासाठी तुम्ही तयार झालात. काय करायचं तुम्हाला कळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मागचे, पुढचे, थकलेले, बाहेरचे, उगीच आलो, कशाला आलो, असे विचार सुरू होते ना, ते सगळे विचार एका क्षणात संपले आणि तुम्ही वर्तमानात आलात. हॅलो मंडळी, आहे की नाही? तुम्ही वर्तमानात आलात. आणि जसं तुम्ही वर्तमानात आलात, तुम्हाला सगळं दिसलं, म्हणजे याचा अर्थ भीतीने तुमची शक्ती वाढवली की कमी केली? बोलत राहा माझ्यासोबत. वाढवली. भीतीने तुम्हाला भूत भविष्यात नेलं की वर्तमानात आणलं? वर्तमानात आणलं. बघा बरं काय काय घडलं चांगल्या गोष्टी. भीती वाटली, सिंहाची डरकाळी ऐकू आली, तर तुमचे इंद्रिय जागृत झाले, की अजून काम करायला लागले नाही. काय झालं? जागरूक झाले. जे ऐकू येत नव्हतं ते ऐकू येऊ लागलं. बरोबर? वर्तमानात जागरूक झालात. तुमची इंद्रिय काम करायला लागली. सावध झालात की नाही झालात? झालात. आता पुढचं. इकडे-तिकडे अडकलेलं मन भीतीमध्ये. काय झालं? आता वाचायचं कसं? पुढे कसं पळायचं? आता काय करायचं? हे तुम्हाला सुचलं की नाही सुचलं? म्हणजे जागरूकता आली, वर्तमानात आली आणि पुन्हा जर तुम्हाला तशी डरकाळी ऐकू आली, तर तुम्हाला कळतं की ह्या दिशेने डरकाळी आहे आणि जे लोकं म्हणत होते, "मी चालू शकत नाही, मी पळू शकत नाही, मी डोंगरावर येऊ शकत नाही." तुमच्या पुढे ते कधी पळाले, हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आह, 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 आह! तुम्ही म्हणताल, "अरे, त्यांना घ्या ना, ते चालू शकत नाही, त्यांचं वजन जास्त आहे, त्यांच्या पायाला त्रास आहे, त्यांच्या कमरेत दुखणं आहे, त्यांचा गुडघा दुखत होता, ते चालू शकत नव्हते, त्यांना दम्याचा त्रास होता, त्यांना खोकला होता, त्यांना भोवळ येत होती, त्यांना चक्कर येत होती. अरे, ते कुठे गेले?" पाहिलं तर ते केव्हाच चैतन्यवनात जाऊन पोहोचले. असं होतं की नाही होत सांगा मला? मग ही ताकद अंगात कुणी दिली? भीतीने दिली. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक वेळेला भीती वाईटच असते असं आहे का? नाहीये. त्या भीतीचं रूपांतर ताकदीत करता यायला पाहिजे. कळतंय? आणि म्हणून तुम्ही बघा, तुम्ही कधीतरी हे अनुभवलेलं असेल, की जर तुम्हाला सांगितलं वाच आणि लक्षात ठेव आणि अभ्यास कर. तर तुम्हाला ते लक्षात राहत नाही. मन इकडे फिरेल, तिकडे फिरेल, टीव्हीकडे जाईल, गोंधळेल आणि तुम्ही काय म्हणतात, "इतका गोंधळात मी अभ्यास कसा करू? मी करूच शकत नाही. माझा अभ्यासच होत नाही. मन कसं एकाग्र होईल?" तुम्ही कारणं सांगता. पण तुमची 3 दिवसांनी परीक्षा आली आणि त्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचंय. आता मला सांगा,
त्याच्यापेक्षा दुप्पट गोंधळ आहे. तिकडे बँड वाजतोय, तिकडे लग्न सुरू आहे, इकडे गाड्यांचे आवाज येतायत. तुम्ही जातायत बसमधून, पण तरीसुद्धा तुमच्या समोरचं जे पुस्तक आहे, परीक्षेची भीती आहे. 3 दिवसांनी परीक्षा आहे. माझा अभ्यास झालेला नाही. मला अभ्यास करणं गरजेचं आहे. ना बँड ऐकू येईल, ना लग्नाचे मंत्र ऐकू येईल, ना आजूबाजूची गर्दी जाणवेल, ना गोंधळ जाणवेल, ना गरमी जाणवेल. तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या पुस्तकात होईल आणि एक्झामच्या आधी जो 1-2 दिवसात तुम्ही अभ्यास करता, तो लक्षात सुद्धा राहतो की नाही राहत मला सांगा. अगदी एक्झामला जाण्याच्या आधी गाडीमधून जात असताना तुमचं पुस्तक असतं. हां, हे आहे. हां, हे आहे. हां, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. तुम्ही एकदा नजर फिरवता, ती लक्षात राहते की नाही राहत? का लक्षात राहते? कुणी लक्षात ठेवलं तुम्हाला? कुणी अलर्टनेस वाढवला? कुणी स्मरणशक्ती वाढवली? कुणी एकाग्रता वाढवली? कारण परवाच्या दिवशी परीक्षा आहे, त्याची तुम्हाला भीती वाटली. त्या भीतीने तुम्हाला अलर्ट केलं, वर्तमानात तुम्हाला आणलं. बरोबर आहे? सांगा. एकाग्रता आपोआप आली की नाही आली? म्हणजे ज्या वेळेला त्या भीतीला तुम्ही ताकद बनवलं, त्यावेळेला ती भीती शिल्लक राहत नाही. तिथे जर त्या सिंहाच्या डरकाळीनीच एखादा माणूस असा असेल, की "बापरे! सिंह मला तर खाणार नाही ना," तो पळू शकणार नाही. बरोबर आहे? एक्झाम परवाच्या दिवशी माझा अभ्यासच झाला नाही, आता मी नापासच होणार, असं म्हणून ज्याने सोडून दिलं, तो अभ्यास करू शकणार नाही. पण उद्या एक्झाम आहे, आता मला अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय करायचं याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्ही वर्तमानात येता की नाही येत. त्या भीतीलाच तुम्ही ताकद बनवू शकता की नाही बनवू शकत. म्हणजे भीती आणि ताकद एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कळतंय का? तुम्ही भीतीकडे बघितलं तर भीती दिसेल. उदाहरणार्थ गुलाबाचं फुल आहे आणि त्याला काटे आहेत. तुम्ही जर काट्यांकडे बघत राहिला तर तुम्हाला फुल दिसणार नाही. तुम्हाला त्रास होईल. पण तुम्हाला जर ते आवश्यक हे कळालं तर तुम्हाला कळेल, की हे काटेच त्या फुलाचं रक्षण करतात. जसं दिवस आणि रात्र आहे. जसं प्रकाश आणि अंधार आहे. जसं सुख आणि दुःख आहे. सेम तसंच भीती आणि ताकद एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर माणसाला भीतीच नसली असती, तर त्याने सुरक्षेचा विचार केला असता का? नसता केला. मग त्या भविष्याच्या भीतीत अडकायचं, की वर्तमानात राहून सुरक्षित कसं होईल आणि त्याच्यासाठी मी काय करू शकतो, हे बघायचं. हे तुमच्या हातात आहे. कळतंय का? म्हणून भीतीला घाबरायचं नाही. मग या भीतीतून बाहेर कसं यायचं? तर 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लक्षपूर्वक बघा बरं का, ऐका. आता उपाय सांगतो. भीतीतून बाहेर कसं यायचं? नंबर 1, ज्या क्षणाला तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भीतीचे विचार येऊ लागले, त्या क्षणाला तुम्ही त्या विचारांचं निरीक्षण करायचं. आत्ता माझ्याकडे बघता-बघता मनात जे विचार सुरू आहेत, ते बघा. तसे आता माझं बोलणं ऐकताना विचारच नसतील. पण जेव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये भीतीचे विचार येऊ लागले, त्या भीतीच्या विचारांचं तटस्थ व्हा, अलिप्त व्हा, साक्षीभाव ठेवा आणि निरीक्षण करा. तुम्हाला कळेल की भीती म्हणजे काय आहे? की तुम्हाला ज्याची आता भीती वाटते ते विचारच काल्पनिक आहे. अजून घडलेलं आहे का तसं? नाही. उदाहरणार्थ समजा, गणेश माने सर समजा. आज तुम्हाला भीती वाटते. आज तुम्हाला त्रास होतो. आज तुम्हाला मानसिक त्रास आहे. आज तुम्हाला डिप्रेशन आलं. आज तुमची शुगर वाढली. आज तुम्हाला सुसाईड करावीशी वाटते. का बरं? तर माझा एक प्लॉट आहे. तो प्लॉट म्हणजे माझं भविष्य आहे आणि तो प्लॉट जर नाही विकला गेला किंवा कमी भावात विकला गेला, तर माझं कसं होईल? असं समजा गणेशजी, समजा असं नाहीये. फॉर एक्झाम्पल मी सांगतोय. तर माझं कसं होईल? आता वर्तमानात या. विकला गेलाय का? कमी भावात भेटला का? आत्ता भेटलाय का? आत्ता तुम्ही कुठे आहेत? माऊलीजींचा सत्संग ऐकताय. आत्ता काय करतायत? मला बघतायत. मग आत्ता तो प्रसंग घडला का? नाही घडला. मग बीपी का बरं वाढले? शुगर का बरं वाढली? थरथर का बरं सुरू झाली? धडधड का बरं सुरू झाली? झोप का बरं गेली? जे अजून घडलंच नाही, तुम्ही ती काल्पनिक विचारांमध्ये अडकलात. मग ज्या क्षणाला तुम्हाला कळेल, की निरीक्षण केल्याच्या नंतर, अरे, हे सगळं अजून घडलेलंच नाही. हे विचार काल्पनिक आहे. याचा अर्थ विचार काल्पनिक, तर विचार काल्पनिक आहेत आणि काल्पनिक विचारातून ज्या कुठल्या गोष्टी घडल्या, त्याला आपण भीती म्हणतो. ती भीती सुद्धा काल्पनिक आहे. इतकं सहज जर तुम्हाला कळालं, की भीती काल्पनिक आहे, तर तुम्ही वर्तमानात येताल आणि सोडून देता. कळालं का? भीती बहुतेक वेळेला काल्पनिक आहे. जर तरमध्ये अडकलेत, भूत भविष्यात अडकलेत, तर काल्पनिक भीती आणि ती भीती तुम्हाला कारण विचारांमध्ये शक्ती मी आधीच सांगितलं. ती भीती तुम्हाला
बस शरीरामध्ये रोग निर्माण करते, मनामध्ये रोग निर्माण करते, वर्तमानात ठेवत नाही आणि भविष्यात अडकवून टाकते आणि तुम्हाला कुठे-कुठे घेऊन जाते आणि विचार भीतीचे असतील, निगेटिव्ह असतील, ते शरीरावर परिणाम होतो. किंवा एखादी गोष्ट घडून गेली. तुमच्या हातून काही चूक झाली. तुमच्या हातून काहीतरी काहीतरी एखादी गोष्ट फुटली किंवा तुमच्या हातून एखादं कोणाचं तरी नुकसान झालं. आता जर त्याने असं केलं तर? जर तो तसं बोलला तर? जर हे लोकांना कळालं तर? जर लोकांनी असं वागलं तर? जर त्यांनी मला असं बोललं तर? जर जॉबवरतून मला काढलं तर? पुन्हा मी काय सांगितलं, पहिला नियम आहे भीतीतून बाहेर येण्यासाठी. विचारांचं निरीक्षण करा. आणि ज्या क्षणाला तुम्हाला जाणवतं, की अरे जर तर मध्ये मी अडकलो, त्या क्षणाला तुम्ही वर्तमानात या आणि ते सोडून द्या. झालंय का असं आता? घडलंय का असं? नाही ना? मग आता वर्तमानात आहे. चला आता चेहऱ्यावर स्माईल ठेवा. ठेवा स्माईल. आता एक दीर्घ श्वास घ्या. घ्या सोडून असं तोंडाने. करा असं 3 वेळेला. मी वर्तमानात आहे. बघा श्वासाला. पुन्हा श्वास घ्या. बघा वर्तमानात. हां. बघा डोकं शांत झालं का? मन शांत झालं का? आलात का वर्तमानात? येस. हे काल्पनिक होतं सगळं. आता दुसरी गोष्ट. पहिलं काय सांगितलं? नंबर 1 विचारांचं निरीक्षण करा आणि तुम्हाला कळेल की काल्पनिक गोष्टींमध्ये अडकलो. होऊन गेलेल्या गोष्टी पुढे झाल्या तर किंवा ज्या झाल्याच नाही ते झाल्या तर पुढं माझं कसं होईल याच्यात तुम्ही अडकले. आता काय झालेलं आहे? काहीच झालेलं नाही. काहीच झालं नाही, मग सोडून द्या. नंबर 2 आता ज्याची भीती वाटते, जे काही घडलं, जे तुम्हाला घाबरवतं त्याला सामोरं जा. हे खूप महत्वाचं आहे. ज्याची भीती वाटते त्याला सामोरं जा. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो. तुम्ही घाबरले तर जास्तच घाबरवतात लोकं सुद्धा, परिस्थिती सुद्धा. कळतंय का? तुम्ही पहिल्यांदा सामोरं जा. मला पाण्याची भीती वाटते. पहिल्यांदा पाण्याला सामोरं जा. नाही मी बुडलो तर? तू एकदा दोनदा बुडशील, पण जेव्हा तुमच्या मनाची तयारी होईल, की मला स्विमिंग शिकायचंय, ते बुडूनच तुम्हाला कळेल, की अरे मी तरंगतोय हळू मी शिकतोय हळू मग पाण्याची भीती वाटेल का? नाही. का बरं? पाण्यापासून पळाले नाही, सामोरं गेले. कळतंय? आणि हे बदल करायचे तर आत्ता करा. नंतर कधीतरी अगोदर ऐकू आणि मग चेंज होऊ असे म्हणणारे कधीच चेंज होत नाही. चेंज करायचा तर आत्ता, नाही तर कधीच नाही. बदल करायचा तर आत्ता, नाही तर कधीच नाही. भीती घालवायची तर आत्ता, नाही तर कधीच नाही. नाही माऊलीजी तुमचं सगळं बरोबर आहे, पण जात नाही ना, याचा अर्थ तुम्हाला ती भीती घालवायचीच नाही. तुम्हाला वर्तमानात यायचंच नाहीये. तुम्हाला तुमचे विचार सोडायचेच नाहीये. मग तुम्हाला आता कोणीच वाचवू शकत नाही. का बरं? ज्याला बदलायचंच नाहीये, त्याला कोण वाचवणार? ज्याला बदलायचंय त्याच्यासाठी हा सत्संग आहे. पहिल्यांदा सांगितलं निरीक्षण करा आणि काल्पनिक गोष्टींना सोडून द्या. दुसरं त्याला सामोरं जा. म्हणजे माऊली सिंह आला तर त्याला सामोरं जायचं का? हो. वेळ पडली तर सामोरं सुद्धा जायचं. सुरक्षा जे काही तुमच्या हातात असेल शस्त्र ते घेऊन. का बरं? असंही मरणार आहे आणि तसंही मरणार आहे. मग मरणारच आहे तर उलट लढाई करून मरू. मे बी लढाई केली तर सिंह पळून जाण्याची शक्यता आहे. आणि नाही तर मग तो अन्नपूर्णी, सदापूर्णी म्हणायला तयारच आहे. तुमच्या भोवती प्रदक्षिणा घालेलच सहनावं होतं म्हणून जेवण करणारच आहे तो तुमचं. कळतंय का? आणि ज्यावेळेस तुम्ही लढायला लागताल त्यावेळेला तुम्हाला कळेल, की अरे आपल्यात ताकद आहे. जशी आपल्याला भीती आहे तशी समोरच्याला सुद्धा भीती आहे. जसं आपण घाबरतो तसा समोरचा सुद्धा घाबरतो. पण न घाबरता आपण जर सामोरं गेलं तर त्याची भीती वाटत नाही. भविष्याची तुम्हाला भीती वाटते. आता माझं कसं होईल? कसं होईल? भविष्य घडलंय का? नाही ना? मग त्याला सामोरं जा. माझ्या प्लॉटचं असं-असं झालं तर कसं होईल? काय होणार आहे? खरंच मरणार आहे. हे कसं आहे माहिती का? ज्या वेळेला ज्या गोष्टी करायला पाहिजे त्यावेळेला त्या गोष्टी जर नाही केल्या तर जर-तरमध्ये आपण अडकतो. पहिल्यांदा त्याला सामोरं जा. हे सामोरं जाणं फार आवश्यक आहे. घाबरू नका. उगीच जर-तरमध्ये अडकू नका. समजा माझा प्लॉट गेला म्हणजे आयुष्य संपलं का हो? ज्यांच्याकडे प्लॉट नाहीये ते आयुष्यात जगत नाहीत का? मग तुम्हाला कळेल तो प्लॉट विकायचा की प्लॉटमध्ये काय करायचं? तुम्ही हे नाही म्हणणार की मला आत्महत्या करायची तुम्ही हे म्हणेल, की याच्या सहित मला लढायचंय. का बरं? माझा परिवार आहे माझ्यासोबत. समजतंय का मंडळी सगळ्यांना? येस. म्हणजे पहिलं निरीक्षण करा. काल्पनिक आहे, सोडून द्या, वर्तमानात द्या. नंबर 2 त्याला सामोरं जा. ज्याला घाबरता त्याला सामोरं जा. मला लोकांसमोर बोलायची भीती वाटते आणि जर मी कधी गेलोच नाही, तर भीती आयुष्यभर राहील. पण मी लोकांसमोर मला बोलण्याची भीती वाटते. पहिल्यांदा 4 लोकांसमोर. मग मुद्दाम गर्दीमध्ये बोललो. मग मुद्दाम लोकांसमोर जाऊन उभं राहिलो. काय होईल पहिल्यांदा? भीती वाटेल. काही वाक्य विसरेल, थरथर कापेल. एकदा-दोनदा लोकं माझ्यावरती हसतील. त्याच्यानंतर मग मला सवय होईल. जसं मला सवय झाली, मग माझ्या आतून येईल. का बरं? मी त्याला सामोरं गेलो. लोकांच्या हसण्याला घाबरलो नाही.
मला अपयश मिळालं, त्याला मी एक यशाकडे जाण्याची पाऊलवाट असं समजलं. चढ-उतार येतात, मी तसं समजलं. कळतंय का? प्रत्येक गोष्टी बाबतीत असंच. मला आता कुठलातरी रोग झाला. मला भीती वाटते. तुम्ही विचार सुद्धा काय करतात? मरतो की काय? मरतो की काय? कशासाठी असा विचार करता? मनात पाहिजे, या रोगाने मी मरणार नाही. मग कळेल. चला आता काय करायचं? अरे साधी सोपी गोष्ट मी नेहमी सांगतो तुम्हाला, की समजा तुम्ही सहज विचार करा. बघा बरं का तुम्हाला काय वाटतं. समजा जेवढे रोगी लोकं आहेत, रुग्ण लोक आहेत, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड या सगळ्यांच्या जे गोळ्या घेतात, संधिवात या सगळ्यांच्या गोळ्या घेतात, पोटाचे आजार गोळ्या घेतात. अवेलेबल आहे गोळ्या. आज असं काहीतरी घडलं, की आज या सगळ्या कंपन्या अचानक बंद पडल्या आणि आजच्या नंतर त्या गोळ्या तुम्हाला भेटल्याच नाही. खरंच सगळे लोकं मरतील का? खरंच मरून जातील? मरणार नाही ते, जास्त जगतील. का बरं? जेव्हा पर्यायच संपतात ना, जेव्हा पर्यायच संपतात, तेव्हा माणसं सोल्युशन शोधायला लागतात. आता आहे ना गोळ्या, मग कशाला शोधतील? मग कशाला व्यायाम करतील? कशाला प्राणायाम करतील? कशाला बदल करतील? जेव्हा तानाजी मालुसरे पडले आणि सैनिक पळून जायला लागले आणि सूर्याजीने दोर कापले आणि सांगितलं, "एक तर लढा, नाही तर मरा." मग लढले आणि सिंहगड जिंकला. नाही झालं का असं? सेम असंच आहे. सामोरं जा, परिणामांची चिंता न करता. पॉझिटिव्हली सामोरं जा आणि हे सामोरं सुद्धा जाण्यासाठी आहे ना, मी कुठेतरी जोडलेलो आहे. माझं चांगलं होणार आहे. मी प्रयत्न करणार आहे. ज्ञानयोगाची शक्ती माझ्यासोबत आहे. निसर्ग माझ्यासोबत आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. असा आत्मविश्वास ठेवून सामोरं जा. नंबर 3 ते म्हणजे हे करण्यासाठी आत्ताच बदल झाला पाहिजे आणि आत्ताच सगळं घडलं पाहिजे, असं म्हणणं सोडून द्या. संयम ठेवा आणि थोडासा वेळ जाऊ द्या. वेळ हे सगळ्या रोगांवरचं औषध आहे. सगळ्या परिस्थितीवरचं मलम आहे. सगळ्या जखमा भरून काढण्यासाठीचं ते औषध आहे. काय? वेळ जाऊ द्या. थोडासा संयम ठेवा. आता लगेच रिएक्शन देऊन पटापटा, पटापटा, फाडफाड, फाडफाड बोलून किंवा पटपट, पटपट काहीतरी वाईट विचार करून आणि लगेच त्याच्यावरती काहीतरी निगेटिव्हिटीनी कुठलीतरी रिएक्शन देऊन काहीच बदलणार नाही. उलट बिघडेल सगळं. वेळ हे असं एक औषध आहे, की जे सगळ्या जखमा भरून काढतं. फक्त त्याच्यासाठी संयम पाहिजे. आणि त्या संयमासाठी ध्यान, असे सत्संग, अशी जाणीव, असं कोणीतरी सोबत आहे याची जाणीव हे पाहिजे. कळतंय का मंडळी? जर घडणारच आहे ते, तर घाबरायचं कशाला? सामोरं जा ना. जर सामोरं गेलं, तर आत्ताच घडलं पाहिजे आणि आत्ताच बदल व्हायला पाहिजे. अरे बाबा, साधं झाड जरी आत्ता छोटंसं रोपटं लावलं, तर आत्ताच आंबे लागतील का? अगोदर संयम ठेवून त्याला उन्हाळ्यात सुद्धा जपावं लागेल. मग आंबे भेटतीलच तुम्हाला. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही पीक पेरल्यावर लगेच धान्य मिळेल का? नाही. त्याची काळजी घ्यावीच लागेल. बरोबर आहे? येस. आणि सगळ्यात शेवटचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर एक्सेप्ट करा पहिल्यांदा, की होय, मला भीती वाटते. काही-काही लोकांना भीती वाटते, पण ते एक्सेप्ट सुद्धा करत नाही, की मला भीती वाटते. आणि जर एक्सेप्टच केलं नाही, की मला भीती वाटते आहे, तर ते अजून त्याच्यापासून पळतात आणि खोटं वागायला लागतात. समजतं का? खोटं वागायला लागतात, की नाही, मी घाबरलो नाही, मी घाबरलो नाही. पण आतून तर पूर्ण घाबरलेला आहे. मग घाबरला तर आहे आणि म्हणतात मी घाबरलोही नाही. मग अजून मनाचा गोंधळ उडतो. मला याची भीती वाटते. ओके, वाटते. मग पण त्या भीतीने मी मरणार तर नाही ना. ठीक आहे. मी त्या भीतीला सामोरं जाईल. माऊलीजींनी सांगितल्यासारखा बदल करेल. ज्यांना एखादी गोष्ट मला येत नाही आणि मला त्याची भीती वाटते, मग मी काय करेल? ज्यांना येते त्यांच्याकडनं शिकेल, त्यांच्यासोबत राहील आणि हळू त्या भीतीवर मात करेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे, की येस, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जमतात असं काही नाहीये. सगळ्यांच्या आयुष्यात सगळं सारखंच होतं, असंही काहीच नाहीये. हे संयम असेल, विश्वास असेल, तर अचानक एखादं काही संकट घडलं, तर त्याच्यात तुम्ही घाबरत नाही. आणि मंडळी, याच्यासाठीच तुम्ही सर्वांनी सहपरिवार एकदा आपले चैतन्यवनातलं संभाजीनगरमध्ये जे चैतन्यवन आहे 12 एकर परिसरात जे अतिशय सुंदर असं आपलं ट्रेनिंग सेंटर आहे. खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे एकदा सहपरिवार या. शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, विचारशून्य अवस्था, हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं या सगळ्यांमधून आपण आतून असं रिकामं होतो, शून्य होतो. आपली निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. जशी गाडीची सर्व्हिसिंग करताना तुम्ही आवश्यक आहे सर्व्हिसिंग, तसं शरीराची सर्व्हिसिंग सुद्धा आवश्यक आहे. आता पुढचं 6 दिवसांचं निवासी शिबिर 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबरला आहे.
या तुम्ही सगळेजण. 98 34 12 19 29 असं आपलं डॉक्टर सूर्यभान काकडे गुरुजींचा नंबर आहे. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता किंवा 90 21 53 21 57 असा आपल्या डॉक्टर पंढरीनाथ फटांगळे सरांचा नंबर आहे. तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात लास्ट सांगतो, जेव्हा असं घाबरताल, जेव्हा असं भीती वाटताल, तर अशी भीती वाटली किंवा घाबरले, तर अशा वेळेला तुम्ही घाबरून पळून न जाता कुणीतरी त्या भीतीतून बाहेर काढणारं एखादं जर मार्गदर्शक असेल, एखादा मजबूत व्यक्ती असेल, ज्याला अनुभव असेल, जो पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असेल, त्याच्यासोबत शेअर करा. त्याला सांगा, मला असं-असं वाटतंय, मी काय करू? आणि तो जे बोलतो तसं करून बघा. पण शेअर करताना घाबरट माणसाला सांगू नका, भीती वाढवणाऱ्याला सांगू नका, अजून तुमची निगेटिव्हिटी वाढवणाऱ्याला सांगू नका. हे शेअर करणं फार महत्वाचं आहे. आणि शेअर करताना असं नका शेअर करू, "बापरे! माझं कसं होईल?" लोकं तुम्ही निगेटिव्ह बोलायला लागले ना, तर ऐकून घेत नाही. शेअर करताना सुद्धा असं शेअर करा, की असं-असं आहे, आता मी काय करू? मला याच्यातून बाहेर यायचंय. ही तुमची मनाची तयारी असेल. 2 पावलं जर तुम्ही पुढे चालले, तर 200 पावलं तो पुढे चालत येईल. निसर्ग सुद्धा तुम्हाला मदत करेल. फॉर्च्यून फेव्हर्स द ब्रेव्ह. देव सुद्धा शूरांनाच मदत करत असतो. तुम्ही लढायला तयार व्हा. कळतंय का? तुम्ही रडून कुठलीच गोष्ट चेंज होऊ शकत नाही. तक्रार करून कुठलीच गोष्ट चेंज होऊ शकत नाही. तुम्ही रडायला लागले, दोष द्यायला लागले, दुसऱ्याला दोष द्यायला लागले, बदलूच शकत नाही. शक्यच नाही. उलट अजून झालं तर सगळा विचकाच होईल त्याचा. त्याच्यामुळे आजपासून तक्रार करणं बंद करा, रडणं बंद करा, नकारात्मक बोलणं बंद करा, भूत भविष्यात अडकणं बंद करा, काल्पनिक गोष्टींचा विचार करणं बंद करा. वर्तमानात या, भीतीला ताकद बनवा, भीतीला शक्ती बनवा, कुठेतरी शेअर करा, संयम ठेवा, आत्मविश्वास ठेवा, जीवनावर विश्वास ठेवा. ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत त्या करा, ज्या नियंत्रणाच्या बाहेर आहे त्याचा विचार करणं सोडून द्या. भीती ताकद बनली तर आयुष्य निश्चित सुंदर होईल. आणि खरंच जर तुम्हाला असं वाटलं, की याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळालं, तर तुम्ही हा सत्संग सर्वांना लगेचच शेअर करा आणि जो घाबरत जीवन जगतो त्याला सिंहासारखं जगण्यासाठी त्याला सांगा, की हा सत्संग बघा म्हणून. आणि नुसतं बघू नका, बघून काही होत नाही. या सत्संगातून काय घ्यायचं ते घ्या आणि तुमचं जीवन बदला. आणि जेव्हा-केव्हा तुमच्या भीतीतून बाहेर येईल, नक्की मला सुद्धा तुमचे अनुभव शेअर करा. येस मंडळी? तर तुम्हाला भयमुक्त जीवन जगण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि बस एक आयुष्य, ते एका आयुष्यात उगीचच त्रास करून घेऊन, उगीचच मी अहंकार बाळगून लोकांना तोडल्यापेक्षा कायमचं एक आयुष्य आहे. परमेश्वराने जे लोकं आपल्याला दिले, त्या लोकांसोबतच थोडंसं कधीतरी प्रेमाने बोलून, कधीतरी आनंदाने बोलून, कधीतरी चूक मान्य करून, कधीतरी जीवन सोबत आनंदात जगत, एक आयुष्य आहे. प्रेम करत राहा. या जगण्यावर, या जीवनावर शतदा प्रेम करावे. जय गुरुदेव.